ओ सर्वांना सादर नमस्ते जी. एका आर्य समाजी व्यक्तींनी सांगितलेली गोष्ट मी आपणासमोर सादर करीत आहे. एक विद्वान पंडितजी होते. त्यांना एका शहरामध्ये बोलावलं. दुसऱ्या शहरात, ते जिथं राहत होते त्या शहरात नाही, दुसऱ्या शहरात बोलावलं. जातात असं पंडितजींना बोलावतात व्याख्याते विद्वान लोकांना. संयोजकांनी रात्री आर्य समाज भवनमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलं. श्रोते अनेक आले होते. जवळजवळ 2 तास श्रोते पंडितजीचं भाषण ऐकून मंत्रमुग्ध झाले. पंडितजीच्या विद्वत्तेपुढे मान हलवले. वा, म्हणून विद्वत्ता होता अशी. सभा संपली. पंडितजी त्यांची व्यवस्था तिथंच केली होती. तिथंच आर्य समाजमध्ये अतिथी कक्षामध्ये झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले. त्यांचा नित्यक्रम केला. स्नान वगैरे किंवा काही जे काय असेल ते. एक गोष्ट आहे बरं का. गोष्ट म्हणूनच घ्यावं असं प्रेक्षकांना श्रोत्यांना विनंती आहे. त्याचा अर्थ पुढे लागेल. केलं. त्यांना सवय होती नित्यकर्म झाल्यानंतर, ईश्वर प्रार्थना वगैरे झाल्यानंतर संध्या ब्रह्मनला जायचं. आणि ते नित्य नियमानुसार ब्रह्मनला निघाले. गेले. फिरत बराच वेळ भ्रमण झालं. पुन्हा परत फिरायला लागले. त्यांचं सहज लक्ष गेलं की बाजारात ते काही दुकानं उघडत आहेत. त्यांचं एका दुकानाकडे विशेष लक्ष गेलं. ते न्हाव्याचं दुकान होतं. आणि न्हावीसुद्धा दुकान उघडून सगळं आता सुरुवात करत आहे. हे गेले न्हाव्याच्या दुकानात. त्यांचे डोकं म्हणजे बरंच वाढलं होतं. एकदा डोकं वाढलं की त्यांना म्हणजे सवय होती की लगेच करायची. पुन्हा जाऊन स्नान करता येईल. त्यांनी त्या न्हाव्याकडून त्यांना जसे पाहिजे तसे केस कापून घेतले, कातरून घेतले. काम झालं न्हाव्याचं. उठून निघणार इतक्यात त्यांनी खिशात हात घातला. खिशात पैशाचं पाकिट नव्हतं किंवा मोबाईलही नव्हता. ऑनलाईन द्यावं, पेपरला करावं होतं. असं कधी कधी अनोळख्या ठिकाणी आपण जातो आणि आपले पैसेच कधी कधी सापडत. असं होतं, प्रत्येकानं असं. पंडितजी असोत, कोणी असोत. ते पंडितजी म्हणाले न्हाव्याला की बाबा रे, म्हणे अशी गोष्ट आहे, मी ह्या गावात परका आहे. मी आर्य समाज भवनमध्ये थांबलो आहे. सकाळी उठून फिरायला आलो, पण ते एक चूक झाली माझ्याकडून की माझं पैशाचं पाकिट किंवा मोबाईल वगैरे घरीच राहिलं आहे. त्यामुळे मी पैसे देऊ शकत नाही. मी इथून जातो आणि तुला थोड्या वेळानंतर पैसे आणून देतो. नाही म्हणला, जमत नाही महाराज म्हणे. तुम्ही कोणी असा, पंडितजी असा, कोणी असा, माझे पैसे द्या पहिले इथं आणि इथून निघा. ही गोष्ट आहे. याचा म्हणजे काही गैरअर्थ घेऊन एक प्रेक्षकांना विनंती करत आहे मी. त्याचं बरोबर आहे ना, अगदी बरोबर. मला काही हरकत नाही म्हणतो असं.
तो बाहेर एक खुर्ची घालून दिली दुकानापुढे आणि बसा म्हणे इथं. बसले. तोंड लहान झालं होतं त्यांचं, कारण अवस्थाच अशी होती की नवीन अनोळखी गाव. आता पुढे जे होईल ते होईल. त्यांना बसा म्हटलं, बसले. बराच वेळ गेला थोडासा. बसलेत तिथंच. आता काय इकडे तिकडे पाहत, मान खाली घातलेली आहे पंडितजीची. इतक्यात त्या रस्त्यानं एक सद्ग्रस्त, ज्यांनी या पंडितजींना ओळखत होते, जाणत होते, यांची विद्वत्ता जाणत होते, ते जात होते. अनोळखी ग्रस्त, एक ओळखीचा ग्रस्त जात होता. ते पाहिले की पंडितजी इथं बसलेत आणि चेहरा पडलेला दिसतो, म्हणजे काहीतरी संकटात आहेत, काहीतरी आपण त्याची मदत करावी म्हणून तो तिथे गेला. असं दिसू दिलं नाही, पण सहज गेल्यासारखे गेले. महाराज म्हणे, नमस्ते, आपण इथं बसलात, काय विशेष, काय झालं तुम्हाला? काही नाही म्हणे, मी नेहमीसारखं कटिंग केलो, पण माझ्याकडून चूक झाली बाबा म्हणे. पैसे घरी विसरून आले, हा भवनमध्ये विसरून आले, अरे समाज भवनमध्ये. आणि पैसे न्हावी म्हणतो की पैसे द्या आणि जा. ठीक आहे, त्यात काय मोठी गोष्ट आहे म्हणजे, न्हाव्याचं बरोबरच आहे. त्यांनी न्हाव्याला विचारलं, बा किती पैसे आहेत? इतके पैसे. हे घ्या. पैसे दिले त्यांनी आणि महाराजांना म्हणाले, पंडितजींना म्हणाले, चला तुम्ही माझ्यासोबत चला. पंडितजीला घेऊन ते घरला गेले. आता भवनमध्ये जायचं नाही म्हणे, माझ्या घरला तुमचे पाय लागू द्या. घरला घेऊन, कारण पंडितजीचा दराराच तसा होता, माणूस तसा होता. त्यांनी घरी घेऊन गेले. त्यांना स्नान करायला लावलं. घरातले नवे कपडे, धोतर किंवा उपरणं त्यांना दिलं आणि महाराज बसा, तुमची बॅग वगैरे आणायची व्यवस्था मी करतो, इथंच राहा आता. जेवण केलं दोघांनी आणि त्या सद्ग्रस्तानं ते कपडे आणून घेतले, त्यांचे बॅग आणून घेतली आणि कामाचं त्यांच्या आज कुठं जायचं नाही ठरवून टाकलं होतं. कारण पंडितजी जवळच राहायचं, इतका विद्वान मनुष्य घरी आलेला आहे आणि ह्यांना सोडून आपण जायचं म्हणजे ह्यांचा लाभ घ्यायचा. कामाचं त्यांचं त्यांनी नियोजन केलं. एक दिवस चर्चा झाली, 2 दिवस चर्चा झाली. चर्चा रंगत होती. गोष्ट आहे, लक्षात ठेवा, एक कृपया. मग त्या सद्ग्रस्ताच्या लक्षात आलं की पंडितजीची मान जे खाली आलेली आहे, मनाला पक्क लागलं आहे की न्हाव्यानं आता पैसे द्या आणि जा म्हटलेलं, ते त्यांच्या दृष्टीनं अपमान झाला आहे हे लक्षात आलं. ठीक आहे म्हणे. 2 दिवसानंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी पंडितजींना म्हणाले, स्नान नाश्ता जेवण झाल्यानंतर, पंडितजी एक काम आहे म्हणे तुमच्याकडे, आम्ही सांगू नये, आम्ही गृहस्थी माणसं आहोत, तुम्ही पंडितजी आहोत, पण तुम्हाला एक काम मी म्हणजे विनंती करत आहे, सांगत आहे म्हणजे विनंती करत आहे की तुम्ही हे काम माझं करावं. काही हरकत नाही म्हणे, ठीक आहे, मी तुम्ही जे काम सांगाल ते मी करेन. ते अवघड नाही म्हणे, खूप सोपं काम आहे करायचं. ठीक आहे. ते सद्ग्रस्त घरात गेले. तिजोरीतून एक मौल्यवान हिरा काढला आणि तो हिरा एका कपड्यात बांधून चांगला दाखवला महाराजांना, पंडितजींना, की हा एक खडा आहे आणि या खड्याला कुंभार गल्लीत जा आणि लोकांना विचारा, मला हा विकायचा आहे आणि केवढ्याला घेता, असंच विचारा. काय म्हणतात ते फक्त ऐका आणि नंतर येऊन मला सांगा. पंडितजी म्हणले, ठीक आहे, तुम्ही म्हणता ते मी ऐकायचं ठरवलं आहे, तुम्ही म्हणता तसं करतो. अर्थात एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा अर्थ काहीतरी वेगळाच निघतो. ते म्हणाले, ठीक आहे. तो खडा घेतला, गुंडाळलेला होता कपड्यामध्ये, आणि कुंभार गल्लीत गेले. विचारत गेले. कुंभार
एक कुंभार, 2 कुंभार, सगळ्या कुंभार लोकांना विचारलं की बा मला खडा विकायचा आहे, केवढ्याला घेता? त्याने म्हणले ह्याला काय करायचं आम्हाला खडा घेऊन काय करू? एक जण म्हटला ₹5, ₹10. एक जण म्हटला असं 8-10-15 लोकांना विचारलं. एक जण म्हटला ह्याला छिद्र असतं ह्या खड्याला, तर आम्ही आमच्या गाढवाच्या गळ्यात बांधला असता. म्हणजे काय कामाचं आहे आमच्या? तरी आम्ही एक ₹50 पर्यंत किंमत देऊ, छिद्र काहीतरी करून पाडू, काहीतरी करू. म्हणजे ₹5 ते ₹50 पर्यंत किंमत गेली त्याची, त्या खड्याची. पंडितजी घरी आले. सद्गृहस्थाला म्हणाले की बाबा रे ह्याची किंमत विचारली मी, आणि ते असं असं म्हणाले. संपूर्ण डिटेल माहिती सांगितली की छिद्र असतं तर गाढवाच्या गळ्यात बांधला असता वगैरे. तो सद्गृहस्थ म्हणला, महाराज पंडितजी थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपण हा खडा घेऊन सराफ्यात जा. ज्वेलर्स असतात जिथं जवाहिरे ते विकतात, घेतात विकतात, त्यांच्याकडे जा. मात्र यावेळेस त्यांनी काय केलं, एका चांगला सुंदर डब्बा, जसं ज्वेलर्स लोक, सोनार लोक मौल्यवान दागिना एका चांगल्या बॉक्समध्ये घालून देतात, तसं एक सुंदर बॉक्समध्ये घातलं आणि दिलं त्यांच्याकडे, पंडितजीकडे, आणि हे घेऊन जा. पंडितजी तो बॉक्स घेऊन गेले सराफ्यामध्ये. विचारले, एक सराफ्याचं दुकान, 2, 3, 4 जितके होते ते साधारण 7-8 दुकानात विचारले. ते सराफ म्हणाले, एक दुकानदार तर म्हणाला की आम्ही ह्याची किंमत आपला 5 लाख देऊ शकतो. 2-4 सगळ्या, कोणी 10 म्हणलं, कोणी 7 म्हणलं, कोणी 8 म्हणलं, कोणी 25 पर्यंत गेले. एक जण तर म्हणाला की महाराज म्हणे, पंडितजी तुम्ही हे हिरा आहे आणि इथं ह्याचा भाव होऊ शकत नाही, इतका मौल्यवान हिरा आहे हा. एखाद्या मोठ्या शहरात जा, तिथल्या पेढीवर जा आणि हा हिरा विका, कदाचित खूप खूप किंमत येऊ शकते. आम्ही याचा भावही करू शकतो, आमची तेवढी पायरा नाही, आमची पात्रता आहे. पंडितजी समजून घेतले काय आहे. एकच हिरा, एकच खडा, म्हणजे ₹5 ते 15 लाखपर्यंत किंमत जाते. अजून जास्ती किंमत होऊ शकते म्हणतात. ते आले, त्या सद्गृहस्थाला तो हिरा दिला आणि निघून गेले. म्हणजे त्याने निरोप घेतले. अर्थात सांगायची गोष्ट अशी, ना ह्याच्यामध्ये नावी दोषी आहे, ना तो कुंभार आहे, ना कोणी आहे. ज्याला माहिती आहे तोच त्याची किंमत करू शकतो. ज्ञानाची किंमत, ज्याला ज्ञानाची भूक लागलेली आहे तोच करू शकतो. आम्ही हैदराबाद राज्यातले लोक आहोत, तिथं उर्दूचा चलन जास्त होतं. उर्दूमध्ये एक कहावत आहे, म्हण आहे, पारशीमध्ये आहे की उर्दूत आहे माहीत नाही, मला काही येत नाही, पण त्याचा अर्थ फार सुंदर आहे. कदर जौहर जौहरी नदारत. म्हणजे हिऱ्याची किंमत करणारा तो रत्न पारखीच पाहिजे. त्याला परख आहे, तोच हिऱ्याची किंमत करू शकतो, इतरांनी ते करू शकत नाही. धन्यवाद. मी आपल्यासमोर गोष्ट सादर केली, आपण ऐकला याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे. नमस्ते.